नमस्कार मंडळी, तुमचं स्वाद महाराष्ट्राच्या या मराठी चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज तुम्हाला मी सुजी बॉल्सची रेसिपी सांगणार आहे। सुजी बॉल्स हे हेल्दी आणि मुलांना आवडणारी रेसिपी आहे। हे मुलं खूप आवडीने खातात। तर चला मग मी तुम्हाला आज सुजी बॉल्सची रेसिपी सांगते। रेसिपीसाठी लागणारे साहित्य: 1 वाटी रवा घ्यायचा, 2 आलू खिसलेले, 1 टेबलस्पून तीळ, हिरवी मिरचीचे तुकडे, कढीपत्ता, कोथिंबीर, जिरे आणि मोहरी। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात। अगोदर पॅन मध्ये 3 टेबलस्पून ऑइल टाकून घ्यायचा। गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम ठेवायची। जिरे मोहरी टाकली। आता जिरे मोहरी एकदम तडतडू द्यायची। कसं तडतडलं ना एकदम त्याचा अर्क छान उतरतो। आलं लसूणची पेस्ट टाकायची, ते मस्त भाजून घ्यायचं खरपूस असं। हे मुलांना खूप आवडतं माहिती का। आता आपण यामध्ये कोथिंबीर, कढीपत्ता टाकणार आहे। जर मुलांना आवडत नसेल तर तुम्ही कढीपत्ता स्किप करू शकता किंवा कोथिंबीर पण नाही टाकू शकत, म्हणजे तुमच्या मुलांना आवडत नसेल तर। हिरव्या मिरच्या पण भाजून घ्यायच्या। हे सगळं एकत्रित करून मस्तपैकी आपण खरपूस भाजून घ्यायचा। गॅस हा मीडियम वरतीच ठेवायचा। आणि स्टीलची जर तुम्ही कढई यूज केली तर त्याचे लहान मुलांना खूप फायदे होतात, त्यासाठी तुम्ही स्टीलचीच कढई। आपण सगळं व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण आता ते आलू खिसलेले आहेत ना 2, ते आपण टाकून घेऊयात आणि थोडंसं परतून घेऊयात। एक अर्धा मिनिट आपण सगळं काही परतून घेऊयात। आपण त्यामध्ये 2 वाटी पाणी टाकूयात आणि त्याला मस्तपैकी उकळी फुटून देऊयात। उकळी फुटल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आता रवा ऍड करायचा आहे। रवा ऍड केल्यानंतर तो वाफून घेऊन मग आपल्याला त्याचे मस्तपैकी बॉल बनवायचे आहेत। हळूहळू हळूहळू आपण रवा ऍड करणार आहोत त्यामध्ये। कन्सिस्टन्सी चेक करत करत आपण रवा ऍड करून जे गाठी गाठी आलेले आहेत त्या सगळ्या गाठी आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत। मस्तपैकी हलवत आपण एकदम पातळ अशी कन्सिस्टन्सी नाही ठेवायची, घट्ट ठेवायची, जेणेकरून आपल्याला बॉल हे मस्तपैकी बनवता येतील। कारण जर तुम्ही जास्त पातळ ठेवले तर त्याचे बॉल नाही बनतील आणि मग ते जेव्हा तुम्ही त्याला फ्राय करून घेता तेव्हा ते फुटण्याची शक्यता होते। त्यामुळं हळूहळू रवा ॲड करायचा आणि त्याचे ते सगळे गोळे फोडून घ्यायचे। एकदम घट्ट कन्सिस्टन्सी असू द्यायची। मग त्याला वाफून घेतल्यानंतर त्याचे एकदम व्यवस्थित खूप सुंदर असे गोल गोल बॉल बनतील। हे बघा मी कसं हळूहळू हळूहळू ॲड करते आणि हळूहळू फिरवत फिरवत ॲड करेन, जेणेकरून आपल्याला समजेल की ते म्हणजे कन्सिस्टन्सी त्याची कशी आहे। बघा तर कन्सिस्टन्सी कशी आलेली आहे आणि आपण थोडंसं झापून याला मस्तपैकी वाफून घेऊयात। ते सुजीचं पीठ मळून घेऊन असे मस्तपैकी बॉल बनवून घ्यायचे। सगळे सेम साईज मध्ये असतील तर मुलांना खायला खूप मजा येते। आणि पॅन मध्ये तेल टाकून थोडंसं गरम करून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला हे सगळे बॉल
शालो फ्राय करून घ्यायचे. थोडंसं कढीपत्ता टाकला म्हणजे असं मस्त दिसतं मुलांना. असे मस्तपैकी